द्राक्ष बागेत 4-5 वर्षापूर्वी आपण टाटाची आणि बेदमुताची तार वापरलेली. म्हणजे गॅलोनाइज येतं, झिंक कोटिंग येतं, मग सिंगल कोटिंग, डबल कोटिंग कसंही घ्यावं, पण या तारी ना 4-5 वर्षात खराब होऊन गेल्या. प्लॉटमध्ये गेला का एखादी तार आहे ना तुटेलच राहते. अशा पद्धतीने आपला स्प्रे चालू होता, पण ही तार आहे ना डायरेक्ट गेली ना टायरमध्ये गुंडळून पकडीनं कट करून आणि म्हटलं पावडरचा स्प्रे ना आपण करून घेऊ. आणि तुम्ही सुद्धा आहे ना घेताना आता स्टीलची तारीचा वापर करा. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. ताई म्हणे चला आपल्याला पचकेश्वरला जायचंय, शेवाळ घेऊन यायचं. आणि इथे हे पाणी दिसतं ना तुम्हाला, ते ठेवलेलं आहे चिमणी पाखरासाठी बरं का. इथल्या झाडावर आहे ना चिमणी पाखरं आणि कावळे सुद्धा भरपूर होते. मग म्हटलं गिरणीवाले पैशाने जरा गरीब असतील, पण मनाने मात्र आहे ना श्रीमंत दिसले, कारण गिरणीजवळ चिमण्यांसाठी खोपे आणि पाणी पिण्यासाठी सोय केलेली होती. मग अशा पद्धतीनं आपल्या शेवाळ त्यांनी मस्तपैकी भरून वगैरे दिल्या कॅरेटमध्ये. आणि तेवढ्यात एक कावळा पाणी प्यायला आला. मग म्हटलं शूटिंग काढू जरा झूम करून, तर कावळ्या नाही ओळखलं, हल्लाबाडा आपला शूटिंग काढू राहिला. मग सध्या खरं कसं आहे माहिती का, रोज कोंबड्या खाणारेच ना स्टेटस मात्र ठेवत्या का आता आहे ना उन्हाळा लागेल चिमण्याला पाणी ठेवलं पाहिजे, पण कृती मात्र आहे ना शून्य. गिरणीवाल्याचं काम आहे ना आपल्याला 100% आवडलं. आणि घरी येऊन पोहोचलो तर आपल्या रस्त्यामध्येच ना एकादशी आपली बसेलच होती. म्हटलं तिला उठवायपेक्षा ना गाडी थोड्या राहू द्या रस्त्यामध्येच. आणि आपल्या एकादशीची मोरकी बी नाही इतकी टाईट झाली. आणि सध्या आहे ना मोरक्या बनवणार लोक सुद्धा राहिले नाही हो. तुम्हाला मोरकी बनवता येत असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. शिरसगावची आपली फॉलोअर मंडळी पार्थ मोरे, प्रसाद मोरे आणि यश मोरे आपल्याला भेटायला आले होते. त्यांनी आपल्याकडे येऊन खरेदी सुद्धा केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. पंचकेश्वर येथील चांगदेव लोखंडे यांचे सुपुत्र अक्षय लोखंडे यांची आर्मीमध्ये निवड झाली. मोठा भाऊ अभिमानाने पेढे घेऊन आला, त्याबद्दल आपण दोघांनाही पेढे भरवले.